बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटानं 2 उमेदवार जाहीर केलेत। यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना तिकीट देण्यात आले, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपम यांना उमेदवारी मिळाली नाही। पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं 2 उमेदवार जाहीर केले। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना मुख्यमंत्री शिंदेंनी तिकीट दिलंय। काही दिवसांआधीच वायकर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे आले। महिनाभराच्या आतच त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, युतीचे सर्व ज्येष्ठ नेते, या सर्वांचं मी आभार मानतो। समोर जो कोणी उभा असेल त्याचं आव्हानच असतं, पण ते आव्हान तुम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून ते भरून काढायचं असतं, त्याला सामोरं जायचं असतं। नुसतं त्याला तो वाईट आहे म्हणून मला मतं द्या नाही, तर तुम्ही किती चांगले आहात आणि तुम्ही किती चांगलं काम करू शकता म्हणून मला मतं द्या। जे गद्दार झालेत, दुःख हेच आहे की आमच्या सोबत असताना आपण पाहिलं असेल केवढं प्रेम आणि सगळं मिळत होतं, आज गद्दारी केले, उद्या ते घरी बसते। विशेष म्हणजे वायकरांच्या उमेदवारीला मनसेनं उघड विरोध केला होता। भ्रष्टाचाराचा प्रचार आम्ही करायचा का, असा सवाल मनसेच्या शालिनी ठाकरेंनी विचारला होता। रवींद्र वायकर एकतर दल बदलू, तुम्ही आत्ता ईडीची चौकशी झालेली आहे आणि त्यांना स्वतःच्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये जिथे ते विद्यमान आमदार आहेत तिथे त्यांना विरोध आहे। अशा लोकांचा प्रचार कसं करायचं? शालू वहिनींनी जी भूमिका मांडली, मला असं वाटतं त्यांचं वैयक्तिक मत होतं, ते पक्षाचं मत नाही। ज्या पद्धतीने आम्ही इतर उमेदवारांचा प्रचार करतोय त्याच पद्धतीने महाराष्ट्र सैनिक त्यांचा सुद्धा प्रचार करतील। आता वायकरांना तिकीट दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपम यांचा पत्ता कट झालाय। काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटामध्ये प्रवेश केला नसला तरी संजय निरुपम उमेदवारीसाठी इच्छुक होते। मंत्री उदय सामंत यांनी देखील त्यांची भेट घेतली होती। तर दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर इच्छुक होते, त्यांनी प्रचार देखील सुरू केला होता। तसंच मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं देखील नाव चर्चेत होतं। मात्र दक्षिण मुंबईची जागा स्वतःकडे राखण्यात शिंदेंना यश आलंय। मतं मागण्यापेक्षा कामं जी केलेली आहेत, जी सरकारने कामं केलेली, मोदी सरकारने कामं केलेली आहेत आणि उगाच नाही, लोकांचा विश्वास आहे मोदी साहेबांवर, म्हणून लोक म्हणतात अब की बार 400 पार। आजचा मतदार हा सुजान आहे, अतिशय उत्कृष्ट त्याची जाण आहे, कोण काय करतं आणि सिंपतीवर मला वाटत नाही निवडणुका जिंकता येतात। कोणालाही उमेदवारी जाहीर करू द्या, जनतेनं ठरवलंय शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे। सहानुभूतीचा विषय नाही आहे। तुम्ही महाराष्ट्रावर केलेला अन्याय आहे, काय महाराष्ट्राची संस्कृती कलंकित करून ठेवली, गद्दारी हा महाराष्ट्राचा संस्कार। चोर भ्रष्टाचारी ज्या पक्षात गेले ते तुम्ही तुमच्या घरात धाडी पडल्या, जगाला माहिती आहे तुम्ही काय चित्र आहे ते तुमचं। कशाला मला बोलायला लावता? नको, मला माझी जीवा नका बिटाडू द्यायला म्हटलं। लोक पराभव करणार, मी करायला कशाला असलो, लोकांत पराभव करणार आहे। आता मुंबईतल्या 6 पैकी 5 लढती निश्चित झाल्या। त्यामध्ये दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव उमेदवार आहेत। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे अशी थेट लढत आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांची लढत आता शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांसोबत होईल। उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्ज्वल निकम असा जोरदार सामना असेल। मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपचे मिहिर कोटेच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील रिंगणात आहेत। तर उत्तर मुंबईतून भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात काँग्रेसनं अद्याप उमेदवार जाहीर केला नाही। मुंबईतल्या 6 जागांपैकी महायुतीमध्ये भाजप 3 आणि शिंदे गट 3 जागा लढवतोय। आता नाशिक, पालघर, कल्याण आणि ठाणे या 4 जागांवर उमेदवार घोषित होणं अद्याप बाकी आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।